जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बैलपोळा असल्यामुळे ना आपण आहे ना चाललो आहे गावामध्ये. DJ लावलेलं आहे त्यांनी. तुम्हाला बैल दाखवतो. आज 22 ऑगस्ट आहे, म्हणजे बैलपोळा. ही व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या दिवशी येईल ना, त्याच्यामुळं इथं आपली फॅशन लावली आहे. इथं ट्रॅक्टर आहे आणि इकडं आपली आधीच लावली. मध्ये 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं ती काढलीच नाही. तसेच एकदम कोरी पुसून आपण जे हे काम करून आलो, त्याच्यानंतर गाडी ना चालवलीच नाही, कारण त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस चालू होता. चला तुम्हाला आहे ना गावात गेल्यानंतर आमच्या इथे DJ लावलेलं आहे, मिरवणूक आहे.
आता बैलपोळा म्हणजे काय, आपल्या सर्वांना मराठी माणसांना माहितीच आहे बैलपोळा म्हणजे काय. हा आपल्या शेतकऱ्यांचा सण आहे. त्याच्यात पण कसं असतं, त्या दिवशी बैलांना आराम दिला जातो, बैलांना आंघोळ घालून त्यांना सजवलं जातं, देवाच्या ठिकाणी नेलं जातं. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरात बैल म्हणजे ज्यांच्याकडे बैल नाही त्या लोकांना काय केलं जातं, त्या लोकांना आहे ना मातीच्या बैलांची पूजा करतात. त्याचप्रमाणे आपले कसं, जर काही बैल जर आपल्या इथून जात असतील देवाच्या दर्शनाला, तर त्यांना घरी बोलून त्यांची पूजा केली जाते, त्यांना ओवाळलं जातं. त्याचप्रमाणे ना त्यांना नैवेद्य दिला जातो. अशा प्रकारे काय बैलपोळा आपल्याकडे साजरा करते. त्याचप्रमाणे ना विदर्भात हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि तेलंगणा यांच्या सीमालगत भागात सुद्धा आहे ना बैलपोळा आहे ना मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आता आपल्या महाराष्ट्र म्हटलं बैलगाडा प्रेमी आपल्याकडे जास्त, त्याच्यामुळे बैलपोळा हा सण आपल्यासाठी खूप मोठा आहे. तर चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.